नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण एका साईडवरती सर्व्हिस वायर वाढायची आहे. इथं सर्व्हिस वायर निम्मं काम झाले, पायपा वगैरे घेतलं. इथं 10 mm ची सर्व्हिस वायर वापरले. 10 mm का सर्व्हिस वायर वापरले की आपल्या घरातील गाडी चार्जिंग, AC, इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन ह्या सगळ्यांचा लोड ह्या वायरीवर पेलाय पाहिजे. त्या हिशोबाने आपण इथे 10 mm ची वायर वापरले, कारण अंतर पण आपलं भरपूर आहे. त्या हिशोबाने आपण फुल गेज 10 mm ची इथं वायर वगैरे सगळी लावून घेतल्या. इथं फास्टनर वगैरे सगळं मारून आपण पुढच्या डांबावरनं कनेक्शन इथं ओढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या घरातील व्होल्टेज कुठं ड्रॉप होणार नाही आणि लाईट बिल हे आपलं व्यवस्थित किंवा व्होल्टेजमुळे पण थोडाफार फरक पडतो. आता इथं काय विषय झाला की एकाच सर्व्हिस वायरमधनं 3 कनेक्शन होतं. आता इथं गोटा पण होता आणि 2 बिल्डिंगचं कनेक्शन होतं. आता गोट्यामध्ये काय होतं, कडबापुटी मशीन लावली की घरातली पूर्ण लाईट ही आपसतच होती, म्हणजे डिंबच होत होती. त्यामुळं गाडी चार्जिंगला पण वेळ लागत होता आणि घरातील पूर्ण उपकरणं ही थोडीफार काम कमी करत होती. मग आपण इथं 10 mm ची वायर घेतली, सगळी सर्व्हिस वायर वगैरे 10 mm ची मावर घेतली. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या घरातील व्होल्टेज वगैरे लोड वगैरे व्यवस्थित येईल. इथं पूर्ण असं उन्हातनं आज एवढं ऊन पडलेलं आहे. जून महिना संपत आला तरी पण पाऊस अजून काही चालू झाला नाही. ते असं इथनं सगळं सगळी कशी झाली. इथनं आम्ही सगळं असं पूर्ण ओढून वगैरे सगळं घेतलं. मेन मीटरपर्यंत सगळं कनेक्शन मारून वगैरे ठेवलं. आता उद्या वायर